आणि सोनमार्गकडे जाताना एकदम सुंदर असा व्ह्यू लागलाय, पाहू शकताय. नदी आणि नदीच्या भोवती असे सुंदर असे डोंगर आहे मित्रांनो. आणि इथं विशेषतः म्हणजे काश्मीरमध्ये माहिती का मित्रांनो, इथं नाही वे सिनेमॅटिक व्हिडिओ काढणारे मुलं असतात आणि एकदम 5 मिनिटात इतका जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ काढून देतात. सोनमार्ग टनेल लागली आता. इथे टनेल बंद आहे क्या सर? मतलब की मित्रांनो काय सुंदर व्ह्यू आहे, काय सुंदर 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 व्ह्यू आहे. वाव. बाबा भेटलेत आपल्या महाराष्ट्रातील. बाबा कुठले? थांबा 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 थांबा. माझं वय आहे 76 वर्ष वय आहे. हा मित्रांनो, तर फायनली आपण सोनमार्गला पोहोचलेलो आहे. सोनमार्गला पोहोचल्यानंतर आपल्याला आता जायचं अमरनाथ यात्रेला. तर त्यासाठी नाही पहिला यात्रा पास काढायला लागेल. यात्रा पास काढण्यासाठी पहिलं नाही आपल्याला ही मेडिकल सर्टिफिकेट लागतं. इथं मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी मी सोनमार्गच्या हॉस्पिटलला आलोय. हाँ रुक रहा हूँ सर, उधर टहला. उधर ही रुक जाता है, मतलब सीने पे चढ़ के खड़ा होगा तो कहेगा कि हम. मित्रांनो, तर फायनली यात्रा पास बांधलाय. जास्त काही वेळ लागला नाहीये. मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मिनिटामध्ये ही यात्रा कार्ड बनलेलं आहे, पाहू शकता याला. मित्रांनो, तर फायनली गाडी लावली. गाडीवर सगळं सामान बांधलंय आणि सामान एकदम व्यवस्थित पद्धतीने बांधून ठेवले. मित्रांनो, तर इथं अशा प्रकारचे टेंट असते, तुम्हाला दाखवतो. टेंट वाला बंदा हम. हाँ. टेंट वाला बंदा कितना? हम पर पर्सन लेते हैं 500, नीचे वाले का. बेड वाले का हम लेते हैं 650 रुपये पलंग का. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा तेथील दिवस आहे. आज 71व्या दिवशीचा हा दुसरा पार्ट आहे मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ पहा, खूप मस्त व्हिडिओ आहे. आज आपण बालटालला पोहोचणार आहे फायनली आणि अमरनाथ यात्रेसाठी लागणारा जो यात्रा पास आहे तो मिळून आपण अमरनाथ यात्रेसाठी जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा शेवटी कसा वाटला व्हिडिओ. आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता काश्मीरमध्ये आणि काश्मीरमध्ये आपण चाललोय सोनमार्गकडे मित्रांनो. आणि सोनमार्गकडे जाताना एकदम सुंदर असा व्ह्यू लागलाय, पाहू शकताय. नदी आणि नदीच्या भोवती असे सुंदर असे डोंगर आहे मित्रांनो. आणि इथं विशेषतः म्हणजे काश्मीरमध्ये माहिती का मित्रांनो, इथं नाही वे सिनेमॅटिक व्हिडिओ काढणारे मुलं असतात आणि एकदम 5 मिनिटात इतका जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ काढून देतात ना. आणि जास्त चार्ज नाही आहे, जे जसं कन्व्हिन्स होईल त्याच्यावेळी. जितका मोठा ग्रुप असेल तुम्हाला 100 रुपयापासून 250 रुपयापर्यंत रीलचे रेट सांगतात आणि तुमच्या कन्व्हिन्स करण्यावर आहे. अशा प्रकारे इथं एकदम मस्त अशी रील काढून भेटते. मी पण रील काढली, तुम्हाला आता इथं दाखवतो कशी आली रील ती सांगा. फक्त 5 मिनिटात भाऊनी तयार करून दिली रील. आणि हा वातावरण बघा, असं माझ्या कॅमेऱ्यात कसं दिसतंय आणि त्यांच्या कॅमेऱ्यात कसं वातावरण दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. मित्रांनो, ते एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे, पाहू शकता किती भारी व्ह्यू आहे. आता माझं काय झालं, कॅमेऱ्याचं ही माउंटच सुटलं आहे. आता इथं कुठंतरी पाहिजे आपल्याला. आता इथे एक बाजार आला, इथं बाजारात पाहूया. अशा प्रकारे नदी. आता हा सीन मिस झाला असता त्यामुळे हातात धरूनच काढतोय मी. अशा प्रकारे मी गाडी चालवतो मित्रांनो. तर फेविक्विक भेटले, आता फेविक्विकने चिकटवतो. लय त्रास भाऊ ह्याचा, सारखं तुटतंय. आता एकदा पॅक करून टाकतो याला कायमचाच. मित्रांनो, तर फायनली केलंय. आता डायरेक्ट ह्याला पॅकच करून टाकलं, माती बिती टाकून एकदम. फायनली निघालोय आता पुन्हा प्रवासाला. एकदाचा ह्याचा विषय संपून टाकला. स्टँडचा सारखं मोडत होतं. तर अशी गाठी चालू झाली आता, पाहू शकताय. दोन्ही बाजूनी ट्रॅफिक फुल येते आणि सगळं वळणाचा रोड आहे. ह्याला एकदा मला ओळखी क्रॉस करायला पाहिजे तर खरी मजा आहे.
आणि ह्या वेळेचं वातावरण एकदम गरमीचंच आहे. अजून इथं काय पाऊस झाला नाही, काय नाही नाही तर इथं आल्यावर मला मागच्या वेळेस ही स्वेटर घालायला लागला होता, इतकं गार होतं. चलो मित्रांनो, पण पहाड एक नंबर आहे सगळं. कसलं दिसतंय जबराट. थांबा आता जा इंस्टा 360 कॅमेरा लावतो. मित्रांनो, तर खतरनाक असा घाट आहे. खडी चढाई गाडी पण काल गाडीचं माहिती का, आपण जे काम केलं ना त्यामुळे गाडी लय भारी परफॉर्म करते. सगळ्याच गोष्टीमध्ये भारी परफॉर्म करते. सोनमार्ग टनेल लागली आता. इथनं जवळपास किती असेल, 1-1.5 किलोमीटर नंतर टनेल असेल. टनल बंद है क्या सर? यात्री आ रहे हैं। मतलब क्या? यात्री आ रहे हैं। मतलब कॉन्वे आ रहा है क्या? मैं जाऊँ क्या कॉन्वे के साथ? साइड पे लगाओ, फिर से आ जाना इधर से घूम के फिर चले जाना। कितना दूर है इधर से? कितना दूर है? बराबर है। हाँ? ये टंडल है, ये प्लेन है, एक ही जास्त। मित्रांनो, हा डोंगर दिसतोय का? हा डोंगरातनं डायरेक्ट टनेल गेली तिकडं. जो 7 काय 8 किलोमीटर ते असेल टनेलला. हे डोंगर पार करून गेली. आपल्याला आता हा डोंगर चढून जायचे. त्यावेळेस आपण त्या टनेलच्या पुढे निघालो असे. आता किती किलोमीटर आहे सोनमार्ग? 9 किलोमीटर आहे. अंतरात नाही एवढं फरक, पण एफर्टमध्ये फरक आहे. चलो मित्रांनो, तर टनेलपेक्षा आपल्याला इकडून निसर्ग लय भारी पाहायला भेटेल. पण टनेलमधनं अंतर पण वाचलं असतं, टाईम पण वाचला असता. अशा पद्धतीचं आहे. तर चला आता ब्लॉक केल्यावर काय करायचं. मित्रांनो, काय सुंदर व्ह्यू आहे, काय सुंदर 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 व्ह्यू आहे. वाव, हा 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 हा, काय थंडी हवा लागायला लागली. एकदम असा थंडी हवा लागायला लागली. आता मला माझा शॉट दाखवतो आता इथं पाठीमागनं. हां, मित्रांनो, तर पहा कसलं जबरदस्त पाणी आहे. मित्रांनो, तर काय जबरदस्त व्ह्यू पाहू शकता तुम्ही. मग फक्त 4 किलोमीटर राहिले आता आणि बाटतान 19 किलोमीटर. सोनमार्गपासून 15 किलोमीटर पुढे जायचे. सोनमार्गमध्ये पहिलं आपलं काम आहे, आपल्याला यात्रापास ही बनवायचं. यात्रापासच म्हणते. सोनमार्गमध्ये आपलं पहिलं काम म्हणजे आपल्याला ही बनवायचे. काय बनवायचं म्हणतात त्याला? हां, मेडिकल सर्टिफिकेट बनवायचे. हे पाहू शकताय, हा आपला जुना पूल. हां, तिथं फोटो काढायला पाहिजे होता नदीपाशी. एकदम टकाटक आला असता. तर मित्रांनो, ही टनेल आहे सोनमार्ग टनेल म्हणून. वेलकम टू सोनमार्ग टनेल. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही
टनेल आहे, तर टनेलचा एक फोटो काढू आपण. एक फोटो इथं पाहू शकता अशा प्रकारचं सोनमार्ग टनेल. मित्रांनो ही टनेल आहे, ह्या टनेलमधनं आपण आलो असतो, पण इकडून येऊन लय फायदा झाला आपल्याला. इतकं सुंदर दृश्य पाहिलं भेटलं नाही, इतकं सुंदर काय सांगू शकत नाही. मित्रांनो तर सोनमार्गमध्ये पोचल्या गाड्यांना पावती आहे, आणि म्हणजे 4 व्हीलर गाडी आहेत ना त्यांना पावती असती, काय पार्किंगची पावती कशाची काय माहिती. तर तुम्हाला दाखवतो. हे आहे फेमस सोनमार्गचं ग्राउंड. तुम्ही ह्या ग्राउंडला आज नाही येणार, बघू आज यात्रा पास झाला तर इथे येईल, नाही तर यात्रा करून आल्यानंतर नाही ग्राउंड पाहण्यासाठी येऊया आपण, असं माझं प्लॅन आहे, नियोजन आहे. कसं होतं पुढूया. हे ग्राउंड तिथं आहे मेन, तिकडं दिसते का त्या दगडावर फोटो नाही काढू शकतो आहे. बाबा, मित्रांनो एक बाबा भेटलेत आपल्या महाराष्ट्रातील. बाबा कुठले? थांबा. बाबा कुठले? कुठलं गाव? मी सुप्याचा. आहे. हा. तुम्ही कुठले? अकलूजचे होय. रात्री सुट्याचा इथं भेटला होता. मागायचं हॉटेल आहे. ओके. त्यानं 4 वाजता थांबवलं. ओके. टनेलच्या अगोदर. दोस्ताला फोन लावला. हा. आणि मराठी बोलायला लागला. हा. माझा भाऊ बोलतो. हा. मराठी बोलतोय की म्हणलं. हा. सकाळ आहे म्हणलं. ठीक आहे. मित्रांनो बोर्ड पाहताय का, भारत नेपाळ यात्रा. तर मित्रांनो मी आहे आता सोनमार्गमध्ये, आणि सोनमार्गमध्ये मला नवी एक सायकल दिसली आपल्या महाराष्ट्रातली, सोलापूरची. तर मित्रांनो हे बाबा आहेत आपले. बाबा कुठले तुम्ही? अकलूजचे होय. तुमचं नाव काय? अंकुश कृष्णा मोरे. और हे मराठीत बोला. मराठीत. माझं वय आहे 76 वर्ष वय होय. हा. आणि तुमच्या बारामतीच्या आज उदमाईवाडी हा. भाऊसाहेब थोरात यांनी ही मला सायकल दिली 5 वर्षापूर्वी. ओके. तुम्ही 5 वर्ष झालं फिरताय? 5 वर्षात 5 राऊंड झालं. हे सगळं कन्याकुमारी काश्मीराचाही 5वा राऊंड चालू आहे. 5वा राऊंड चालू आहे. हा. पोरं पैसे देत नाही तर दानपेटी लावली आपलं, दानपेटी जवळ. म्हणजे पोरं नाही देत, लोक दान काय देत. तर मित्रांनो पाहू शकताय बाबांचा. तुमचा स्कॅनर वगैरे आहे का? आम्ही व्हिडिओमध्ये टाकल मित्रांनो. ज्यांना कुणाला दान करायचं असेल तर बाबांच्या दान नक्की करा. बाबा अजून काय म्हणताल तुम्ही? कुठं कसा फिरला, काय फिरला? हे सगळं चौकडे फिरलो. हा. गेल्या 2 वर्षात इथं आतंकवाद्यांनी मला अडवलं होतं, हा. म्हणून गेल्या वर्षी हे फोटो लावला. आता शापे बोलावं लागेल. हे फोटो. ओके. माँ बाप से बढ़कर कोई नहीं. हा. अब्दुल कलाम. ओके. हा. त्याच्यामुळं आता इथला जम्मू काश्मीरचा झालो. ओके. हा. सगळी लोक रात्री मुक्काम केला होता तो मराठी माणूस, परंतु त्याचं सुट्याला हॉटेल आहे, चाकणला हॉटेल आहे. हा. त्याला मराठी भाषा पूर्ण येते, आणि त्याने मला दुपारीच अडवून घेतलं. ओके. 2-4 वेळाच्या इथं राहिलोय. ओके. मित्रांनो तर बाबांना भेटून खरंच खूप भारी वाटले. आणि बाबा 76 वर्षाचे. मागे एक बाबा भेटले होते 80 वर्षाचे, ते डिस्कवरवर आले होते, आणि आता 76 वर्षाचे बाबा आहेत. 5वा राऊंड आहे. नेपाळ, भूतान, काश्मीर टू कन्याकुमारी, आणि 76 वर्ष वय आहे. मित्रांनो फिरायला वय लागत नाही, फिरायला फक्त जिद्द लागते. का हो बाबा? जिद्द आणि त्या लागते, पाठीमागे आशीर्वाद लागतात. आशीर्वाद लागतात फिरण्यासाठी. आई वडिलांचा आशीर्वाद लागतात. तर मित्रांनो म्हातारे माणसं आशीर्वाद. ओके. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जगाला माझं सांगणं आहे की सायकल चलाओ, बीमार मुक्त हो जाओ. ओके. पिता परमेश्वर
और ये यातायात नियमों का पालन करो, खुद सुरक्षित रहो। ओके ओके हाँ, उल्लंघन किया तो घमंड आती है ओके और घमंड का फल दुख मिलता है। ओके हाथ या पाँव कट गया तो फिर पूरी जिंदगी पछतावा। ओके। इसलिए यातायात नियमों का पालन करना जरूरी है। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो, तर आलो आपण सोनमार्ग हॉस्पिटल पाशी. इथनं खाली जायचे बहुतेक इथं. पुढनं रोड होता. चला. सर सर हॉस्पिटल हॉस्पिटल मित्रांनो, तर इथं आहे हॉस्पिटल. तेच आहे का? ते नाही दिसत. Quimento show, mate जरूरत उसके साथ गुजारिश कराची नगर जरूर मंत्रों पर फॉर्मल बीच ब्याह बीमारी चलती की कोई कोई गुजरोला तो प्रत्येक गुजारिश कराने में मते जरूरत एमएस करो सर इंशाल्लाह. मित्रांनो, तर गाडी वगैरे लावली आणि आता मेडिकल सर्टिफिकेट घ्यायसाठी फॉर्म घेऊन यायचा आहे. तो फॉर्म घ्यायला आलोय आपण. इकडून गाडी घेऊन गेलो होतो, तर आता चला जाऊया. फॉर्म घेतलाय. फॉर्म एक 10 रुपयाला कागद दिलाय. 10 रुपयाला कागद 30 रुपये झालंय पेन आणि फॉर्मचे दोन्ही. तर चला जाऊ दे. इथंच घेतले एका जागेवर. पुढे जाऊन आपल्याला पळापळ काय नको. मित्रांनो, तर फायनली आपण सोनमार्गला पोहोचलेलो आहे. सोनमार्गला पोहोचल्यानंतर ना आपल्याला आता जायचं अमरनाथ यात्रेला. तर त्यासाठी नव्हे पहिला यात्रा पास काढायला लागेल. यात्रा पास काढण्यासाठी पहिलं नव्हे आपल्याला ही मेडिकल सर्टिफिकेट लागतं आहे. तर मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी मी सोनमार्गच्या हॉस्पिटलला आलो आहे. कारण तिकडे गेलं आपलं बालटालला तर तिथं लई गर्दी असेल, त्यामुळे सोनमार्गच्या हॉस्पिटललाच मेडिकल सर्टिफिकेट काढायचा विचार आहे माझा. विचार काय सगळं आणलं आहे. हे बघा, झेरॉक्स बिरॉक्स फॉर्म बिम सगळं आणलं आहे. फॉर्म बिम झेरॉक्स घेऊन आलो आहे. आणि आता आपण जाऊया मेडिकल सर्टिफिकेट काढा. हे सगळं पाहू शकता. प्रायमरी हेल्थ सेंटर सोनमार्ग. मित्रांनो, तर फायनली मेडिकल सर्टिफिकेट पण झाले. आता आपल्याला RFID कार्ड काढायसाठी लाईनला लागायला लागणार आहे. किती गर्दी आहे काय ती पण पाहूया. तोपर्यंत फॉलो नक्की करून घ्या मित्रांनो. तुम्ही देखील जर तुम्हाला इथं येऊन मेडिकल सर्टिफिकेट आणि फॉर्म बिम सगळं इथनंच घ्यायचं असेल तर सोनमार्गच्या इथं हॉस्पिटलला या. इथनंच बाहेर झेरॉक्स सेंटरमधनं फॉर्म वगैरे भेटतात. इथंच भरा आणि लगेच मेडिकल सेंटरमधनंच ही म्हणजे लगेच हॉस्पिटलमधनंच मेडिकल सर्टिफिकेट घेऊन टाका. कुठलेही पैसे घेतले जात नाही, काय नाही, फ्रीमध्येच होते. तर चला जातोय आता मी. तोपर्यंत फॉलो करा. तुम्हाला दाखवतो RFID कार्ड काढायची प्रोसेस काय. तर पहिलं तर हे जे सांगितलंच की मी की फक्त मी झेरॉक्स आणल्या, फॉर्म भरला आणि हे घेतलं, निघालं मेडिकल सर्टिफिकेट. आता RFIDचं काय प्रोसेस आहे ते तिथं गेल्यावर सांगतो. तर फायनली कशी चालवतात ती, कशी बी वाढतात. काही करून पुढं जायचं नियम आहे आमचं. मित्रांनो, फायनली आपलं मेडिकल सर्टिफिकेट झालं आहे आणि आपण आता चाललो आहे. मित्रांनो, तर सर महाराष्ट्र से है क्या कोई? यहाँ भी कोई नहीं है. नहीं है क्या? ओके ओके ओके. चलो चला मित्रांनो, इथं काय चेकिंग होती का काय मला कळलं नाही नक्की काय होतं. किती गर्दी का झाली. मूव आहे. इथनं गाडी काढायची मला. मी तिथं खालीच आहे भाऊ.
मित्रांनो फायनली निघली गाडी आता आणि आपण आलेलो आहे पुढं. इथं का थांबवलं आहे? कॉनवाय यायचा दिसतोय. कॉनवाय ओके. हाँ रुक, स्टेबल तो आने दो सर. ये जरा दे ऊपर नीचे हो रहा है. हाँ रुक रहा हूँ सर. उधर टहला. उधर ही रुक जाता है, मतलब सीने पर चढ़ के खड़ा होगा तो कहेगा कि मैं खड़ा हूँ. नहीं ऐसा कुछ नहीं है सर. मित्रांनो तर फायनली सोडलं आहे आता इथनं. आपल्याला पहिलं काय करायचं वाटतं वाटतं लंगर खावा आणि मग ही यात्रा पास बनवायचं. बघूया काय होतं. एका दिवसात बनते का नाही बनते. चला बाबा, मी मागच अडकलो होतो. ते लाडून ठेवलं होतं ना एक कोण यायचं आहे म्हणून. दोन्ही आहे तिथं जाऊन मिळतो. बा विचारायला लागेल बालटाल कुठनं जायचं. आता मग मी विचारतो. सर बालटाल हो, ये नज़दीक वाला रहेगा तो वो बाबा को छोड़ दो ना, वो साइकिल से जा रहा है. नहीं वहीं से जाएगा वो भी. हाँ वहीं से वही रुका. नहीं तो वो साइकिल से जा रहे थे उनको. चलो भाई, गजब की टोपी बाज लोग हैं. चला बाबा भेटू पुढं. तर परत ट्रॅफिक लागलंय आता. चला, लई डेंजर ट्रॅफिक लागले मित्रांनो. तर फायनली आता निघालोय बालटालच्या दिशेने. इथलं 10 किलोमीटर आहे बालटाल. ओके चलो. इथं बघा हेलिपॅड आहे. हेलिपॅडच्या तिथे एक लंगर लागलेला आहे. ओके तो लय जाम आहे इथं ट्रॅफिक लागा. किती लांब, अजून तर लय लांब आहे ही यात्रेचं ठिकाण. मित्रांनो तर बेस कॅम्प बालटालचा अजून लय लांब आहे. तर तिथं इतकी लाईन लागली बसची. बस लावायला जागा नाही. लय माणसं येतात अजून. एवढ्या बसच्या बस आल्यावर कसं व्हायचं. तो रस्ता दिसतोय का, तो जोजीला पासकट रस्ता चाललाय. आणि आता ही नवीन जो रोड दिसतोय का, तिथनं जोजीला टनेल होणार आहे मित्रांनो. जोजीला पास सगळा निघून जाणार आहे. डायरेक्ट टनेल हे दिसतंय का, इथनं घुसतंय डायरेक्ट 10-15 किलोमीटर निघाल बहुतेक असं वाटतंय मला. जोजीला पासच काढून टाकायचं चाललंय. ओके चलो. कसलं सुंदर वातावरण आहे ह्याच्याकडे जायसाठी अमरनाथकडं. म्हणजे काश्मीरमध्ये सुंदर वातावरण आहे सगळीकडं. जबराट दिसतंय सगळं. चलो मित्रांनो तर फायनली आलोय. काय झालं, मेमरी संपली होती. एका ठिकाणी लंगर लागला होता, तिथं नाश्ता केला. एक मसाला डोसा खाल्ला. लय तिथं बी गर्दी होती. एक 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 पीस एका या डोस्याचं 3 पीस करून देत होतं. तर 3 वेळा घ्यायला लागलं एक एक पीस. तिथं मी बनणार आहे. आर्मीवाला भडकलं. कोण वेळ चाललाय बहुतेक. जय हिंद सर.
सर इधर ही यात्रा पास इधर ही बन रहा है ना, मेडिकल हो गया है। हाँ फॉर्म भी ले लिए है। इधर लगाओ क्या गाड़ी पार्क? मित्रांनो तर फायनली गाडी लावली आता इथं आणि इथनं यात्रा पास बनवून घेतो, लगेच यात्रा पास बनवला आपला। चला, कारण आपलं मेडिकल वगैरे झालेलं आहे सगळं, त्यामुळं यात्रा पास ओके होतंय। मित्रांनो तर फायनली यात्रा पास बनलाय, जास्त काही वेळ लागला नाहीये, मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मिनिटामध्ये हे यात्रा कार्ड बनलेलं आहे। पाहू शकता, याला यात्रा पास म्हणू शकता किंवा RFID कार्ड असं म्हणलं जातं मित्रांनो, तर ते बनलेलं आहे। तर अशा प्रकारचं बिल्डिंग आहे आणि इकडं बालटालला सोपी प्रोसेस म्हणजे सगळीकडे सोपी। आता मला काल एक जण भेटलं, त्याचं नाव आहे पहलगामला, अर्ध्या तासातच झालं होतं, अशा पद्धतीने आहे। तर चला मित्रांनो जाऊया पुढं, आता एक रील काढूया जेव्हा। कार्ड पाहताय का, हे कार्ड घेण्यासाठी खूप मेहनत करायला लागली काही लोकांना मित्रांनो, जे सुरुवातीला अमरनाथ यात्रेसाठी आले होते मित्रांनो। तर मित्रांनो आता गर्दी एकदम कमी झालेली आहे। हे RFID कार्ड मी फक्त 15 मिनिटात काढून घेतलेलं आहे, एवढं गर्दी कमी। आता मी आहे बालटालमध्ये आणि हे पाहू शकता अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प आहे। तुम्हाला बघा सगळे नुसते अशा मुंगीगत पिवळे हे दिसत असतील, ते सगळे टेंट लागलेले आहेत आणि इथं बघा की एवढ्या गाड्या लागल्यात। अशा प्रकारचे 4 पार्किंग आहेत, तर 4 पार्किंगमध्ये मिळून एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत मित्रांनो। तर RFID कार्ड काढायसाठी काही डॉक्युमेंट लागतात ते मी थोडक्यात सांगतो मित्रांनो। तर तुम्हाला एक आधार कार्डची झेरॉक्स लागते, तुम्हाला एक तुमचं मेडिकल सर्टिफिकेट लागतंय, कुठल्या पण डॉक्टरकडून आणलेलं चालेल, आणि एक ह्याचा RFID कार्ड काढण्याचा फॉर्म लागतोय। असे 3 कागद लागतात, त्या 2 कागदावर त्याच्यात ती माहिती भरायची, एक फोटो लागतोय आणि 250 रुपये फी आहे याची। 250 रुपये दिले ना की आपला यात्रा पास बनून जातोय। तर चला मित्रांनो, मी गाडी कुठं लावली माझ्याच लक्षात नाही आहे, इथनं मला गाडी दिसा नाही माझी, त्यामुळं मी जातोय। आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी। आणि आता इथं जागेवर पण RFID कार्ड बनते आणि लई वेळ लागत नाही त्याला, फक्त मेडिकल घेऊन या, 15 मिनिटात होतंय। मी मेडिकल नव्हे सोनमार्गमधनं करून घेतलं होतं, त्यामुळे 15 मिनिटात झालं आपला RFID कार्ड। तर चला बाय बाय। अशा प्रकारचा एरिया RFID कार्ड बनवलं नाही दर्शनला जायचे, आत्ताच आलो मी। मुक्काम आतमध्ये टेंटमध्ये करायचा कुठल्या तरी, सायकलवर पण जायचे ना? नाही सायकल दुसरे भाऊ आहे, दुसरे तो विलास, आमचा विलास भाऊ आहे, केदारनाथला गेला होता, सुप्रियाताईंनी फोटो टाकला होता। बघतो आम्ही बघतो तुमच्या नाही ते MH42 ते आमच्या इथलंच आहे विलास भाऊ म्हणून, विलास स्नेक साप बीप पकडतात ते। कधी आले? मी होय आत्ताच आलो, जस्ट ही यात्रा कार्ड बनवून घेतलं आणि म्हणजे इथं ऑन दी स्पॉट बनवलं मी। नाही परमिट बनवलं होतं का? हा बनवायचं यायचं काहीच नव्हतं, मी आलोय स्वतः डायरेक्ट आले। टू नसेल काय अडचण ना? नाही कॉन्वॉय मध्ये तिथं त्यांच्या ह्याच्यात घुसलं ना, मग ही आपलं आपण स्वतः राहिलं काय झालं तर नाही काय। आणि मला माहित होतं ते, मी काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, काय नव्हतं। राहणार कसं काय इकडं ना, आता तिथं जाणार मी, तिथनं बॅग चेक करणार आणि तिथं शेअरिंगमध्ये 200 रुपयाला राहायची व्यवस्था असती। गाडी काय इथं पार्किंगला लावणार खाली। इथे एक विषय आहे विचारायला लागला आम्हाला। नाही भंडाऱ्याला आहे, भंडाऱ्याला मी येताना थांबणार आहे, येताना मी बाहेर निघणार आहे। आता जाताना काय होतं माहिती का, तिथल्या तिथं आतल्या निघायला बरं पडतं। सकाळ किती वाजता निघाला होता तुम्ही? तिकडून आलाय, मग तुम्ही किती तारखेला गेलता? आम्ही परवा काल 9ला चालू केलं, काल चालू केलं असं संपवलं। मग एका दिवसात चढला का तिकडचं सगळं? तिथून डायरेक्ट घ्यायला गेलो आम्ही हां सकाळी उठलो डायरेक्ट दर्शनाला वैती किती वेळ लागला? काय लगेच दर्शन लगेच तास बिरा लागत। सकाळी इथून आहे ना गेट तिथं एकच लय लफडे, सामान ठेवायलाच लाईनला लागायला लागतंय, बाकी भांडाऱ्यात जायचं तिथं रिक्वेस्ट करायची। मी एकटाच आहे, लांब काय मला माहित नाही, मा बघ तेवढं थोडा वेळ माझं दर्शन होईपर्यंत ठेवा म्हणायचं, ठेवतात बंडल करतात।
नाही तर मग त्या ह्याला लय लाईन शिवलिंग तुम्हाला एकदम थोडस बघायला मिळेल. एवढंच राहिलं आता, एवढंच हा, थोडाच भरपूर राहिलाय ना आता. एकदम उद्या मिळेल थोडंसं. तेवढा. उद्या मिळेल तुम्हाला बघायला. ओके. तुम्ही इकडून काही सगळं रात्री ना पण 2-2:30 ला इथून जावा. नाही नाही, इथनं चहाला गेट सुटतो. ही गेट चहाला उघडतो. म्हणजे इथनं माणसं लागतात उघडलं होतं. 3ला 3:30 इथं लाईनला लागतात आणि इथनं ती तुम्ही पाहिलं का तिथनं असं आहे ते तिथं गेट आहे. तिथं ते हे आय कार्ड त्याला जवळ आहे ती. 2 किलोमीटर आहे. नाही 3 किलोमीटर हा 3 किलोमीटर. चालत जाणार ना. हा, मग तिथपर्यंत जायला लागतंय. मग तिथनं पार उजाडल्यावर आपल्याला उजाडल्यावर सोडतात. जसं दिसायला लागेल तसं सोडून देतात. थोडी इकडून जरा अवघड आहे ना. चला, तुमचं झालं रेकॉर्ड आता. नॅचरल काही रिॲक्शन आहे तशी झाली का तुम्हाला सेपरेट. मित्रांनो, तर इथं 50 रुपये ते पार्किंग आहे भाऊला. म्हणलं मी ऑल इंडिया करतोय तर ह्याला काही फरक नाही भाऊ. ते द्यायला लागल म्हणते. क्या बोलोगे भाई? ये कश्मीर आओ, करो एंजॉय कश्मीर. पार्किंग ले ली यार आपने मेरे से. पार्किंग तो लेनी पड़ेगी. अरे यार, बाकी जगह नहीं लेते आप. दोगे फिर कौन लेकर जाए? हाँ, इतने सारे यात्री आ रहे हैं. यात्रा बहुत आता है. ओके, चलो. पैसे मिल गए ना आपको? चैनल इधर लिखा है. इधर भी लिखा है. इधर है इंस्टाग्राम फेसबुक वाला. मेरे मुझे नहीं है. ओके. मित्रांनो, तर फायनली गाडी लावली. गाडीवर सगळं सामान बांधलंय आणि सामान एकदम व्यवस्थित पद्धतीने बांधून ठेवले. आता बघूया काय होतंय नक्की, कसं राहतंय, काय होतंय. इकडं पाहू शकताय सूर्य एकदम ह्याच्या खाली गेला होता ढगाच्या आड. त्याचा एक थोडा फोटो काढलाय. चला बघूया कसं होतंय काय नियोजन. मला वाटतंय झालंय आपलं ओके. मित्रांनो, तर इथं गाडी लावली आणि आता निघतोय. गाडी इथं लॉक केली. बाकी काय नाही, सामानाचंच. तरी सामान लई जड झालं. मी कमी केलं सगळं, तरी जड झालंय. आंघोळीचं घेतलंय टावेल आणि अंडरवेअर, त्यामुळे जड झालंय असं वाटतंय मला. मित्रांनो, तर आता कॅमेराची बॅटरी झाली फुल, कॅमेराची मेमरी झाली फुल. तर आपण चाललोय आता मोबाईलमध्येच ब्लॉग काढत. गाडी लावली आता फायनली आणि आपण निघालोय आतमध्ये. तिथं सामानचे स्कॅन करायचं आणि आपण आतमध्ये जायचं. मित्रांनो, तर हा बोर्ड क्रॉस केल्यानंतर नाही तर चेकिंग पॉईंट आहे. तर बॅग चेक होते, तर आपल्याला पण चेक होते. चला मित्रांनो, तर आलोय आता एंट्री गेट हे करून. तर इथं हे भेटलेत आपल्याला हे 600 म्हणतात. आणि असंच पहिल्या वेळेस मी गणलो होतो. 1500 रुपये माझ्या एकट्याकडून घेतलं होतं. 200 रुपयाची गोष्ट आहे, मॅक्स 200. चला मित्रांनो, तर इथं अशा प्रकारची टेंट असते, तुम्हाला दाखवतो. टेंट वाला बंदा हम. हाँ, टेंट वाला बंदा कितना? हम पर पर्सन लेते हैं 500. नीचे वाले का, बेड वाले का हम लेते हैं 650 रुपये पलंग का. नहीं, तो बहुत पैसे हो गए यार. मैं तो ये तो गवर्नमेंट का प्राइस है सर. ये श्राइन बोर्ड ने प्राइस निकाला है, उसी रेट पे हम देते हैं. यार घोड़े का 4,900 रुपये, 800 रुपये को आना जाना होता है. नहीं, मैं क्या बोल रहा था, मेरे को इतना पैसा नहीं यार. मैं ऑल इंडिया. कोई बात नहीं, आप ऐसा करो, आप फ्री में हम आपको बिठा सकते हैं. ऐसा इतना दिल है हमारे पास. अरे यार, और क्या चाहिए? फ्री में नहीं बैठना यार, कुछ तो दे देंगे हम. कोई बात नहीं, जो आपको अच्छा लगेगा बेटर देन. क्या बोलो अभी, कितना दूँ? आपकी चॉइस. मैं 1 साल से घूम रहा हूँ पिछले बाइक से ऑल इंडिया राइड. ठीक. तो वीडियो वगैरह बनाता हूँ मैं. तो भाई सही बता यार, क्या है? आपको कहाँ अच्छा लगा, सबसे अच्छा कहाँ लगा आपको घूमते हुए? मेरे को सबसे अच्छा ना, मेरे को उत्तराखंड लगा सबसे. उत्तराखंड. क्या कश्मीर उत्तराखंड से बढ़िया चीज़ नहीं है? बढ़िया है कश्मीर भी. कश्मीर भी बहुत बढ़िया है. सभी बढ़िया है देश में. तो एक चूज करना है, हर किसी की एक पसंद वो होती तो है. चॉइस अपनी अपनी है सर. बाकी क्या बोलोगे फिर? बस धन्यवाद. आप बहुत लोग आए हैं इधर, भोले बाबा का दर्शन करें. हम लोग वेट कर रहे हैं आपको 11 महीने से. ओके. ये 1-1.5 महीने का दर्शन रहता है. आप सभी लोग आए, मिलके हम दर्शन कराएंगे आप लोग. ओके. हम लोगों के बिना दर्शन नहीं हो पा रहा है. हम आपको साथ दे रहे हैं दर्शन के लिए. ओके. ऑल द बेस्ट. मित्रांनो, तो पाहू शकताय मित्रांनो तर 2 किलोमीटर पुढं आज थांबण्याचा विचार करतोय मी. तर जागोजागी भंडारे लागलेलेच आहेत, खूप सारे भंडारे आहेत पाहू शकताय. तर आपल्याला पुढं जाऊन थांबायचे जिथं दोन्ही रोड मिळतात.
मित्रांनो, तर तुम्ही मगाशी पाहिलं अशा प्रकारे इथं सगळ्या बसायला नाही बेंच टाकल्या होत्या, ते सोप्या टाईप असतात तसले, पण ते आता सगळे काढले आणि इथं झोपायची व्यवस्था अशा प्रकारे पाहू शकता केलेली आहे तुम्ही. आपले ह्याला काय म्हणतात, मॅट टाईप असतंय ना, ते टाकलंय सगळीकडं आणि प्रत्येकाला एक एक ब्लँकेट दिलेलं आहे. अशा पद्धतीने आहे व्यवस्था. तर मी त्या भाऊला विचारूनच घेतलं होतं की बाबा मला राहायची व्यवस्था होईल का. तर भाऊ म्हणला 100% होईल, काय नाही, फक्त 11 वाजेपर्यंत थांबा, तुमची व्यवस्था करतो राहण्याची. कुठला भाऊ होता तो भाऊ होता बहुतेक. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. आजचा मुक्काम आपण अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पमध्ये एका लंगरमध्ये केला आहे. तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे व्यवस्था झाली. आता उद्या सकाळी उठून लवकर आपण अमरनाथ यात्रेसाठी म्हणजे पैदल एका दिवसात 36 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जाणार आहे. जायचे 18 आणि यायचे 18. तर चला मित्रांनो, नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला सांगा.